मराठ्यांसाठी ऐतिहासिक निर्णय महायुतीचेच, यापुढेही मराठ्यांचं हित जपणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिका. मनोज जरांगे भर उन्हात आंदोलन करतायत. शेत शिवारात बाज टाकून जरांगेंचा एल्गार. एकाला आरक्षण देताना दुसऱ्यावर अन्याय करणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांचं ओबीसींना आश्वासन. मंत्री विखे पाटील उपोषण स्थळी, वंशावळीनुसार प्रमाणपत्र मिळतील, विखेंचं आश्वासन. जरांगे समर्थकांनी जालन्यामध्ये समृद्धी रोखला, उपोषणाच्या समर्थनार्थ आंदोलक रस्त्यावर. शरद पवारांचे साथीदार सोडून चालले, राहुरीचे माजी आमदार तनपुरे भाजपात. विलिनीकरण टाळल्यानं तनपुरे भाजपात. स्थानिक निवडणुकीपूर्वी विलिनीकरणाची शक्यता होती, तनपुरे यांनी दिली माहिती. मोदींच्या इंधन बचतीच्या आवाहनाला मंत्र्यांकडूनच हरताळ, मंत्री संजय राठोड यांचा नागपूर ते पोहरादेवी हेलिकॉप्टरनं प्रवास. राठोड यांच्या सुरक्षेसाठीच्या ताफ्यात 22 गाड्या. गॅसची मुंबईतही दरवाढ, मुंबईत सीएनजी 2 रुपयांनी, घरगुती गॅस 50 पैशांनी महागला. मुलासाठी वडील सक्रिय, रायगडच्या जागेबाबत तटकरे शिंदे भेटले. नाशिकची जागा आमचीच, महायुतीमध्ये शिवसेनेचा दावा, समन्वयातून जागा मिळावी, शिवसेना नेत्यांची भूमिका. मवियाचे 2 उमेदवार ठरले कोकणात, ठाकरे गटाकडून बाळ माने, ठाण्यात पवार गटाच्या अभिजित पवारांना संधी. भिवंडीमध्ये विषारी मिथेनॉल रसायन जप्त, मेसर्स रेक्स इंटरनॅशनल कंपनीवर एफडीएची धाड, भिवंडीतील गोदामातून 5,929 लिटर मिथेनॉल जप्त. विषारी दारू प्रकरणामध्ये 22 सरकारी कर्मचारी निलंबित, पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभाग दंडित. गावठी दारूमध्ये मिसळलं मिथेनॉल, अवघ्या 800 रुपयांच्या फायद्यासाठी लोकांना विष पाजलं. मोरबे धरणानं गाठला तळ, नवी मुंबईकरांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन. भंडारा पोलिसांनी हातभट्ट्या उद्ध्वस्त केल्या, 1,70,000चा मुद्देमाल नष्ट. शस्त्र तस्करांवर राष्ट्रीय तपास यंत्रणेची कारवाई, महाराष्ट्रासह 4 राज्यातील 12 ठिकाणी छापेमारी. मनोहर भोसलेचा पंटर अटकेत, अविनाश कोतोलीकरला अटक. मालेगावात गुरु शिष्याच्या नात्याला काळिमा, विज्ञान प्रदर्शनाच्या बहाण्यानं विद्यार्थिनीचे काढले आक्षेपार्ह फोटो, शिक्षकावर पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल. सर्वात स्वच्छ आणि सुंदर बस स्थानकाचा राज्य पुरस्कार बारामतीला, बारामती स्थानकाला 1 कोटींचं बक्षीस. पश्चिम बंगालमध्ये अभिषेक बॅनर्जींवर हल्ला, सोनापूरमध्ये ममता बॅनर्जींचा भाचा अभिषेक बॅनर्जीवर हल्ला. राजस्थानमध्ये धुळीचं वादळ, परिसरात धुळीचे लोट, जनजीवन विस्कळीत, बिकानेर, श्रीगंगानगर, चुरू भागात धुळीचं साम्राज्य. बेफाम ट्रक चालकानं मायलेकीला 500 मीटर फरफटवलं, भुवनेश्वरच्या रस्त्यावर घडला प्रकार, भीषण अपघातानंतरही मायलेकी सुखरूप.